2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं जोर पकडलाय। पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। हवामान विभागानं तब्बल 22 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय। 2 दिवसांपूर्वी पूरस्थिती झालेल्या सोलापूर, धाराशिव, जालना आणि लातूरमध्ये पुढील 2 दिवस अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। आज आणि उद्या मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवलेली आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वारे पश्चिम दिशेनं वाहू लागल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात याचा परिणाम होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज आणि उद्या असे 2 दिवस रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। तर अतिमुसळधार पावसाचा इशारा कुठे आणि कधी देण्यात आलेला आहे ते देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, सोलापूर, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर या भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। उद्या रविवार 28 सप्टेंबर सोलापूर, पुणे, सातारा, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, पुणे, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा उद्या देण्यात आलेला आहे। लातूर जिल्हा हवामान विभागानं आज रेड अलर्ट दिलाय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय। तर जिल्ह्यात रेड अलर्ट असल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय। दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय। आज दिवसभर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।